नमस्कार, GS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। धुळे तालुक्यातील 5 गाव मिळून एक मोठी ग्रुप ग्रामपंचायत म्हणजे नगाव बुद्रुक ग्रुप, पण पाण्याचे नियोजन नाही। जिल्हा प्रतिनिधी दुर्योधन पाटील, धुळे। धुळे तालुक्यातील 5 गाव मिळून एक मोठी ग्रुप ग्रामपंचायत म्हणजे नगाव बुद्रुक ग्रुप, पण पाण्याचे नियोजन नाही। नगाव बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत गावात पाण्याची मोठी समस्या दरवर्षी निर्माण होते। होऊ घातलेल्या 2024 धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 28-29 दिवसापासून नगाव गावात पाणी सुटलेलं नाही। तसेच 28 गावं पाणी योजनेतून नगाव गावाकरिता ही योजना आहे, परंतु गावातील ग्रामपंचायत पाणी समिती अध्यक्ष या योजनेचा पूर्णपणे लाभ घेत नाही किंवा पाठबळ करत नाहीत असे दिसून येते। धुळे शहरातील जी तापी पाणी पुरवठा जलवाहिनी नगाव गावातून अंडरग्राउंड पाईपलाईन केलेली आहे, या पाईपलाईनच्या गळतीच्या ठिकाणी गावातील नागरिक पाणी भरून त्यांची उपजीविका भागवतात। जरी गळती असली नसती तर आज गावाला उपाशी राहण्याची वेळ आलेली असते। गेल्या अनेक वर्षापासून गावातील नागरिक याच पाण्याच्या साहाय्याने आपली उपजीविका भागवतात। तसेच गावात ग्रामपंचायत मध्ये पाणी समितीचे अध्यक्ष कोण आहे हेच अजून गावाला माहित नाही। नेमके पाण्याचा प्रश्न कुणापुढे मांडायचा हाच गावकऱ्यांना मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। गावात ग्रामपंचायत मध्ये कुठलेच नियोजन नसून म्हणून गावात पाण्याची फार मोठी टंचाई भासत आहे। गावातील नागरिकांनी जर पाण्यासंदर्भात विचारपूस केली तर हे गावातील लोकांना चुकीची उडवाउडवीची उत्तरे देतात। कधी पाण्याची मोटर जळाली आहे असे सांगतात, तर कधी पाईपलाईन फुटली आहे असे सांगतात। गावकऱ्यांची केवळ दिशाभूल केली जाते। या संदर्भात प्रशासनाने नगाव गावाकरता पाण्यासाठी मोठी उपाययोजना राबवावी। 7-8 हजार लोकसंख्या असलेले गाव, या गावात दरवर्षी पाण्याची समस्या निर्माण होते। गावात 28-29 दिवस निघून जातात तरी देखील गावकऱ्यांना पाणी मिळत नाही। गावकऱ्यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे।